नमस्कार. ध्येय यूपीएससी एमपीएससी या युट्यूब चॅनलवर मी आतिश शिंगे पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आताच्या लेक्चरमध्ये आपण प्लेट टेक्टॉनिक थेअरीला सुरुवात करणार आहोत. हेनरी हेन्स यांनी प्लेट टेक्टॉनिक थेअरी सांगितली. खरं म्हणजे प्लेट टेक्टॉनिक थेअरी ही एका व्यक्तीने सांगण्याऐवजी त्या अनेक शास्त्रज्ञांचा एकत्रितपणे केल्यानंतर ही प्लेट टेक्टॉनिक थेअरी बनते. ठीक आहे. आताच्या लेक्चरमध्ये आपण प्लेट टेक्टॉनिक थेअरीचा अभ्यास करणार आहोत. मग आताच्या टॉपिकला सुरू करण्याच्या आधी सर्वांना मी एक कल्पना सांगेन की याच्या आधी आपण भूखंड वन सिद्धांत पाहिला होता. ठीक आहे. भूखंड वन सिद्धांत म्हणजे काय होता की आताचे जे 5 महासागर आहेत आणि 7 खंड आहेत, 5 महासागर व 7 खंडांची निर्मिती कशी झाली ते वैज्ञानिकांना सांगितलं होतं. वैज्ञानिकांचा जो भूखंडवन सिद्धांत होता त्या भूखंडवन सिद्धांत पाहिला होता. त्या सिद्धांतामध्ये वैज्ञानिकांना काय सांगितलं होतं की सुरुवातीला हे 7 खंड एका ठिकाणी होते आणि जे 5 समुद्र होते ते एकच होते. त्याला त्याने पॅन्थालस नाव दिलं होतं आणि एकत्र भूखंड होतं त्याला पॅन्जिया नाव झालं होतं. त्यामुळे 3 प्रकारचे बल काम करत होते. एक गुरुत्वीय बल होतं, एक स्वतः पृथ्वीचं गुरुत्वीय बल होतं जे ध्रुवावर जास्त होतं. ठीक आहे. आणि त्या मनात विषुववृत्तावर कमी होतं. त्यामुळे त्या पॅन्जियाचं 2 भागामध्ये विभाजन झालं, एक उत्तरेला आणि एक दक्षिणेला. त्यानंतर चंद्राचं आणि सूर्याचं जे बल होतं ते पृथ्वीला पश्चिमेच्या दिशेने लावत होतं. पृथ्वीची जी गती आहे, पृथ्वी पूर्व टू पश्चिम फिरते, तर पृथ्वीच्या गतीच्या विरोधामध्ये ते बल लागत होतं. परिणामी त्या पॅन्जियाचं पूर्व पश्चिम पण विभाजन झालं. ठीक आहे. नंतर विभाजन झाल्यानंतर पुढं काय झालं की सियाल हे सीमावर तरंगतं असं वैज्ञानिकांनी सांगितलं होतं. त्यामुळे प्लावक बलामुळे काय झालं, या खंडांचं किंवा या भूखंडाचं वहन व्हायला सुरुवात झाली आणि त्यातून 7 खंड आणि 5 महासागराची निर्मिती झाली असं वैज्ञानिकांनी या सिद्धांतामध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. तो आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिला होता. सर्वांना मी सजेस्ट करेन की हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी तुम्ही तो पहिला प्लेट टेक्टॉनिक थेअरी सिद्धांत याच्या आधी तुम्ही भूखंडवन सिद्धांत हा टॉपिक पहिला व्यवस्थित अनालिसिस करा आणि त्यानंतर मग प्लेट टेक्टॉनिक थेअरी तुम्ही अनालिसिस करा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. ठीक आहे. त्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्लेट टेक्टॉनिक थेअरी महत्वाची आहे का, तर तुम्हाला मी आतापर्यंत युपीएससीला ते 2 ते 3 क्वेश्चन आले होते. ते क्वेश्चनची पहिला स्ट्रक्चर सांगेन, नंतर तुम्ही डिसाईड करा. ठीक आहे. एक आपण परीक्षेला क्वेश्चन आला होता की जी वलई पर्वत आहेत, ठीक आहे, वलई पर्वत म्हणजे आपला हिमालय, म्हणजे वलई पर्वत असतात ते खंडाच्या अंतर्गत भागामध्येच असतात, कारण द्या. ठीक आहे. असा युपीएससीला 12.5 मार्काला प्रश्न आला होता. प्रश्न खूप सोपा होता. हिमालय असेल, आल्प्स असेल, ही सगळे पर्वतरांग आत असतात, भूपृष्ठापासून समुद्री किनाऱ्यापासून आत असतात. हे आत असतात, पाठीमध्ये रिझन द्या. अशा प्रकारचा क्वेश्चन आला होता. किंवा जे ज्वालामुखीचे पर्वत असतात, ज्वालामुखीचे पर्वत हे किनारी भागामध्ये असतात, एक्सप्लेन करा. ठीक आहे. त्यानंतर किंवा जागतिक भूकंपाचं वितरण करा. ठीक आहे. जागतिक ते पण क्वेश्चन आहे. असे भरपूर क्वेश्चन म्हणजे प्लेट टेक्टॉनिक थेअरीवर तुमच्या युपीएससी मेन्सला भरपूर क्वेश्चन आले. त्याचप्रमाणे युपीएससी प्रीला पण क्वेश्चन आले. राज्यसेवेचा विचार केला तर राज्यसेवेला सुद्धा त्या भूरचनेवर कशी निर्मिती होते याच्या बेसवर राज्यसेवेला सुद्धा प्रीला क्वेश्चन येऊन गेले. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय हे सिद्धांत आहे बघा. जॉग्राफीमध्ये तुम्हाला काही ठराविक सिद्धांताचा अभ्यास करायचा आहे. त्यातला एक भूखंडवन सिद्धांत होता आणि दुसरा प्लेट टेक्टॉनिक थेअरी होती. म्हणजे 2 ते 3 सिद्धांताचा अभ्यास करावा लागतो. त्यातला आपण आता दुसरा सिद्धांताचा अभ्यास आज आपण सुरुवात करणार आहे. प्लेट टेक्टॉनिक थेअरी म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. तर चला प्लेट टेक्टॉनिक थेअरीला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला पहिला बेसिक गोष्ट माहित पाहिजे की पृथ्वीचं स्ट्रक्चर कसं आहे. मागच्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. पृथ्वीच्या स्ट्रक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं होतं याच्या आधी. ठीक आहे. याच्या पूर्वीचं आपण पृथ्वीचा अंतरंग आणि पृथ्वीचं बाह्यरंग हे 2 टॉपिक पाहिलं होतं. तुम्हाला मी आधीच सांगितलंय की जॉग्राफी असू दे किंवा अन्य कोणताही विषय असू दे, कोणत्याही विषयाचा अभ्यास करण्याच्या आधी सर्वात महत्वाची जी शृंखला, त्याची जे क्रम असतो तो क्रमानेच अभ्यास केला पाहिजे. अंतरंग आणि बाह्यरंग जर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित असेल तर मग तुम्हाला हा प्लेट टेक्टॉनिक जो सिद्धांत आहे त्याला आपण हा सिद्धांत तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकतो. ठीक आहे. हा सिद्धांत समजण्याची पहिली गोष्ट काय तर पृथ्वीचा अंतरंग तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. ही आपली पृथ्वी आहे. ठीक आहे. पृथ्वीचा अंतरंग पाहिलं होतं. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपण काय पाहिलं होतं, पृथ्वीच्या सगळ्याच वरचा जो भाग आहे, पृथ्वीच्या सगळ्याच वरचा भाग, ठीक आहे, पृथ्वीचा सगळ्यात वरचा भाग आहे त्याला आपण काय म्हणलं होतं, तर हा सगळ्यात वरचा भाग साधारणपणे तो वेगवेगळ्या भागामध्ये तुम्हाला वेगवेगळे साधारण 40 ते 44 किलोमीटर पर्यंत, सरासरी त्याला 37 किलोमीटर म्हणतात, की आपल्या पृथ्वीच्या भूकवचापासून सरासरी 37 किलोमीटर अंतरापर्यंत हा तुम्हाला भाग पाहायला मिळतो. त्याला आपण काय म्हणतो, शिलावरण असं म्हणतो. ह्या शिलावरणाचं 2 भागामध्ये भाग विभाजित होतं, त्याला सियाल
आणि सीमा म्हणतात. सियाल हे कशापासून बनलेलं असतं? सिलिकॉन आणि अल्युमिनियम यापासून सियाल बनलेलं असतं. सीमा असतं हे सिलिकॉन आणि मॅग्नेशियम पासून बनलेलं असतं. हे पृथ्वीचं सगळ्यात वरतं त्याला आपण भूकवच म्हणतो. त्यानंतर तुम्ही आत गेला तर पृथ्वीच्या आतमध्ये तुम्हाला दुसरा घटक पाहायला मिळतो. एकूण वस्तुमानाच्या 60% आणि एकूण आकारमानाच्या दृष्टिकोनातून तो भाग किती टक्के आहे? तर टोटली 80% आहे. त्या भागाला आपण काय म्हणतो? बघा मी दाखवण्यासाठी हा भाग सांगेन तुम्हाला. किती? एकूण 80% भाग. ठीक आहे. वस्तुमानाच्या 60% भाग हा कोणता आहे? तर ह्या भागाला आपण काय म्हणतो? पृथ्वीचं प्रावरण असं म्हणतात. पृथ्वीचं प्रावरण. ठीक आहे. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं प्रावरणामध्ये कोणकोणते घटक असतात, काय असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आतला गाभा होता. आतला घटक आहे त्याला आपण आत घटक आहे त्याला आपण काय म्हणतो? गाभा. ठीक आहे. हा गाभा पुन्हा अंतर्गाभा आणि बाह्य गाभा. बाह्य गाभा हा कोणत्या अवस्थेमध्ये आहे? तर बाह्य गाभा प्लाझ्मा अवस्थेमध्ये, अंतर्गाभा ठोस अवस्थेमध्ये, प्रावरण सुद्धा ठोस अवस्थेमध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे ठोस म्हणजे स्थायी अवस्थेमध्ये आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिल्या होत्या. ठीक आहे. आता प्लेट टेक्टॉनिक थेअरीमध्ये, ठीक आहे, प्लेट टेक्टॉनिक थेअरी नेमकं काय सांगते? तर बघा आपण ह्यात पहिला पृथ्वीचा अंतरंगाचा अभ्यास केला होता आणि अंतरंगामध्ये तुम्हाला मी 3 गोष्टी सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट सांगितली होती तर इथून जर तुम्ही अंतर्गत भागामध्ये गेला की भूकवचाच्या तुम्ही इथं आहात किंवा इथं आहात, इथून जर तुम्ही पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जर गेला तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये गेल्यानंतर टेम्परेचर काय होत जाईल? टेम्परेचर वाढत जाईल. ठीक आहे. पुन्हा दुसरी गोष्ट काय? तर इथून तुम्ही पृथ्वीच्या अंतर्गत भागात गेला तर जी घनता असते, घनता सुद्धा काय होणार? घनता सुद्धा वाढत जाते. ठीक आहे. आणि त्यानंतर तिसरी, तर इथून तुम्ही आत भागामध्ये गेला तर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं आपण त्याला जी म्हणतो, जी सुद्धा काय होईल? वाढण्याऐवजी जी कमी होईल. कारण गुरुत्वाकर्षण शक्ती ही विश्व काय होतं? भूपृष्ठावर सर्वात जास्त असतं. आणि जसं तुम्ही अंतर्गत भागामध्ये जा, अंतर्गत भागामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती काय होत जाते? कमी कमी होत जाते. ह्या 3 स्टेटमेंट तुम्हाला मी सांगितलं होतं परीक्षेला पुन्हा पुन्हा विचारणाऱ्या. ठीक आहे. ह्या 3 स्टेटमेंटचा आपण अभ्यास केला होतं. ह्याच स्टेटमेंटच्या बेसवर की घनतेचा काय आहे? तर तुम्ही विचार केला तर गाभाची घनता ही प्रावरणापेक्षा जास्त असणार, प्रावरणाची घनता ही शिलावरणापेक्षा जास्त असणार. आणि एक घनतेचा एक नियम आहे की जेव्हा जास्त घनतेचा घटक किंवा कमी घनतेचा घटक हा जास्त घनतेवर काय होतो? तरंगतो. म्हणजे थोडक्यात काय होतं? तुम्हाला एक प्रयोग सुद्धा माहित आहे की समजा आपण काय घेतलं की ही पाणी आहे आणि पाण्यावर काय ओतलं की रॉकेल किंवा केरोसिन, त्याला आपण म्हणतो रॉकेल किंवा पेट्रोल, डिझेल, हे जर पाण्यावर ओतलं तर तुम्हाला काय होतं की रॉकेल हे वरच्या भागामध्ये हाय असं राहतं. ठीक आहे. रॉकेल पाण्यामध्ये मिक्स होत नाही तर ते वरच्या भागामध्ये आहे असं. पेट्रोल सुद्धा तुम्हाला रस्त्यावर पावसाळ्यामध्ये रस्त्यावर असं वेगवेगळ्या चमकत्याला वस्तू पेट्रोल पाहायला मिळतं, चमकत्यानं काही सांडल्यासारखं पाहायला मिळतं. पण ते पेट्रोल किंवा डिझेल असतं आणि पेट्रोल कधीही पाण्यात मिक्स होत नाही आणि ते पाण्याच्या वरती तरंगतं. ठीक आहे. वरती का तरंगतं? कारण पाण्याची घनता जास्त आहे त्या मानाने पेट्रोलची घनता काय आहे? कमी आहे. किंवा त्या मानाने केरोसिनची किंवा रॉकेलची घनता काय? कमी आहे. म्हणजे कमी घनतेचा जो पदार्थ असतो तो जास्त घनतेवर काय करतो? तरंगतो. ठीक आहे. हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे. ठीक आहे. आता इथं काय होणार? ते बघा हा गाभ्याची घनता काय आहे? जास्त आहे. त्या मानाने हे प्रावरणची घनता काय आहे? कमी आहे. पुन्हा या पाण्या इथला जो मधला भाग आहे त्याला आपण बाह्य गाभा म्हणतो. हा बाह्य गाभा कोणत्या अवस्थेमध्ये आहे? तर बाह्य गाभ्याचा विचार केला तर बाह्य गाभा तुम्हाला प्लाझ्मा अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. हे आपण आधी अनालिसिस केलं होतं. मी गिरवला तो बाह्य गाभा आणि आत आहे तो आतला भाग म्हटला की तो अंतर्गाभा. ठीक आहे. तो ठोस अवस्थेमध्ये आहे. पण जो बाह्य गाभा आहे हा बाह्य गाभा कशा अवस्थेमध्ये आहे? तर प्लाझ्मा अवस्थेमध्ये आहे, म्हणजे द्रव अवस्थेमध्ये आहे. मग या बाह्य गाभावर काय होतं? तर या प्लेट टेक्टॉनिक थेअरीमध्ये काय सांगतात? हा जो बाह्य गाभा आहे या बाह्य गाभावर हे जे प्रावरण आहे, प्रावरण बाह्य गाभावर तरंगतं. ठीक आहे. असा सिद्धांत सांगतो की प्रावरण जे आहे ते बाह्य गाभावर काय करतं? तरंगतं. ठीक आहे. बरोबर आहे. कारण का? प्रावरणाची घनता, ठीक आहे, सॉरी, ही प्रावरणची घनता ही गाभ्यापेक्षा, अंतर्गाभ्यापेक्षा काय आहे? कमी आहे. मग याची घनता याच्यापेक्षा जर कमी असेल, ठीक आहे, बघा याची घनता याच्यापेक्षा कमी आहे, याचा अर्थ हा भाग याच्यावर काय होणार? तरंगणार. ठीक आहे. बघा म्हणजे मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल की जे प्रावरण आहे ते प्रावरण याच्यावर तरंगतं. ठीक आहे. पुन्हा काय झालं? हे प्रावरण तरंगत असल्यामुळे ही जे मोठं वरती कवच होतं, जसं तुम्ही संत्रीचं पाहिलं असं, संत्रीच्या वरती सुद्धा एक काय असतं? वरती कवच असतं, आत संत्री असतं. त्याच मानाने काय असतं की वरती हे कवच आणि आत द्रव अवस्थेमध्ये आहे. ठीक आहे. आणि पृथ्वीचं काय चालू आहे? पुन्हा पृथ्वीचं वहन चालू आहे. पृथ्वी सूर्याभोवती पाहिजे, चंद्राभोवती पाहिजे, पुन्हा गुरुत्वाकर्षण शक्ती त्याच्यावर काम करत असते. हे सगळं बाह्य बल काम करत असल्यामुळं वरचं जे प्रावरण आहे हे हाय असं ठोस अवस्थेमध्ये न राहता ह्याच्यामध्ये विभाजन झालं आणि ह्याच्यापासून मग वेगवेगळ्या प्लेटांची निर्मिती झाली.
ठीक आहे, अशा प्लेटांची निर्मिती झाली. म्हणजे ह्या प्रावरणला काय झाले की तडा गेले आणि प्रावरणला तडा गेल्यामुळे प्रावरणच्या बाहेरच्या भागामध्ये अशा प्रकारच्या प्लेटांची निर्मिती झाली. ठीक आहे, मी एक प्लेट दाखवली. ठीक आहे, पुन्हा इथं तडा गेली म्हणल्यावर इथं दुसरी प्लेट तयार झाली. ठीक आहे, दुसरी प्लेट तयार झाली. त्यानंतर पुन्हा त्याचं पण विभाजन झालं, त्याच्यावर पुन्हा आणि तिसरी प्लेट तयार झाली. म्हणजे थोडक्यात काय झालं की जे प्रावरण होतं हे प्रावरण हाय असं स्थिर न राहता प्रावरणला तडा गेलीत आणि तडा गेल्यामुळं अशा प्रकारच्या प्लेटांची निर्मिती झाली. ठीक आहे, अशा प्रकारच्या प्लेटांची निर्मिती झाली असं कोण सांगतं, तर हा प्लेट टेक्टॉनिक थेरी सिद्धांत सांगतो की जे प्रावरण होतं, प्रावरण काय करतं, हे प्रावरण आहे ते गाभ्यावर तरंगतं आणि ते गाभ्यावर तरंगत असल्यामुळं हे प्रावरण ठोस न राहता प्रावरणचं काय झालं वेगवेगळ्या लहान लहान प्लेटामध्ये किंवा मोठ्या प्लेटामध्ये तयार झाल्या. तर असा हा सिद्धांत सांगतो की अशा प्लेटांची निर्मिती झाली. ठीक आहे, मग अशा किती प्लेटा बनल्या, तर मेजर अशा 6 ते 7 प्लेटा बनल्या. उदाहरणार्थ युरेशिया प्लेट आहे, ठीक आहे, इंडियन प्लेट आहे, आफ्रिकन प्लेट आहे, अमेरिकन प्लेट आहे, हिंदी पॅसिफिक महासागरी प्लेट आहे, पॅसिफिक महासागरी प्लेट आहे. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या प्लेटांची निर्मिती झाली. आता ह्या प्लेटावर कोणते घटक होतं, आता ही पृथ्वी आहे तर पृथ्वीच्या समजा इथं काय वरती असेल तर हा पर्वत असेल. ठीक आहे, किंवा ह्या भागावर इथं काय असेल तर समुद्र असेल, बरोबर ना. ते पृथ्वी त्या भागाच्या वरती कोणते घटक आहेत, समजा त्या प्लेटेच्या वरच्या भागामध्ये महाद्वीप असेल किंवा खंड असेल, त्या प्लेटच्या वरती जर खंड असेल तर त्याला महाद्वीपीय प्लेट म्हणतात. आणि या प्लेटच्या वरती जर महासागर असेल तर त्याला महासागरी प्लेट म्हणतात. म्हणजे अशा 2 प्रकारच्या प्लेटांची निर्मिती झाली असं कोण सांगतो, तर हा सिद्धांत प्लेट टेक्टॉनिक थेरी सिद्धांत सांगतो की काय सांगतो की 2 प्लेटांची तयार झाली. एक महासागरीय प्लेट तयार झाली आणि दुसरी प्लेट आहे, तर दुसऱ्या प्लेटला आपण म्हणतो महाद्वीपीय प्लेट. ठीक आहे, अशा 2 प्लेटांची निर्मिती झाली. महासागरी प्लेट म्हणजे काय, ह्या महासागरी प्लेटावर समजा ही प्लेट आहे. ठीक आहे, तर या महासागराच्या प्लेट इथं काय असणार, इथं पर्वत असणार आणि पर्वतावर इथं पठार वगैरे भूरूप रचना असणार. ठीक आहे, असं स्ट्रक्चर असणार इथं. आणि समजा हे जर महासागरीय प्लेट ही झालं महाद्वीपीय प्लेट, की महाद्वीपीय प्लेटच्या पर्वताच्या वरती काय असणार, तुम्हाला पर्वत पाहायला मिळणार. आणि महासागरी प्लेट असेल तर महासागरी प्लेटच्या वरती तुम्हाला काय पाहायला मिळणार, या प्लेटवर तुम्हाला महासागर पाहायला मिळणार. ठीक आहे, म्हणजे ह्या प्लेटवर कोणते घटक आहेत, इथं महाद्वीप असेल तर महाद्वीपीय प्लेट, इथं महासागर असेल तर महासागरीय प्लेट, अशा 2 प्लेटांची निर्मिती झाली असा हा प्लेट टेक्टॉनिक थेरी सांगतो. ठीक आहे, बघा इथपर्यंत तरी खूप सोपं आहे. या प्लेटमध्ये काय, ह्या सिद्धांतामध्ये काय सांगितलंय, सिंपल आहे की पृथ्वीचं हे स्ट्रक्चर होतं. ठीक आहे, ह्या पृथ्वीच्या स्ट्रक्चर मध्ये काय होतं की या प्रावरण आणि गाभा जो बाह्य गाभा आहे तो प्लाझ्मा अवस्थेमध्ये आहे. तो प्लाझ्मा अवस्थेमध्ये असल्यामुळं जे प्रावरण आहे ते गाभ्यावर तरंगतं आणि ते गाभ्यावर तरंगतो अखंड भाग न राहता त्याच्यामध्ये विभाजन झालं आणि वेगवेगळ्या प्लेटांची निर्मिती झाली. ठीक आहे, असं किंवा प्लेटा म्हणा किंवा मराठीमध्ये त्याला वेगवेगळे भूपट्टे तयार झाले असं म्हटलं जातं. आणि या भूपट्ट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे, ह्या महासागरी प्लेट आणि महाद्वीपीय प्लेट आहेत. मग या प्लेटा काय ना हाय असं राहणार आहेत का, तर या प्लेटात तरंगतात. मग एखादी वस्तू जर पाण्यावर तरंगत असेल तर ती त्या जागेवर स्थिर न राहता ती पाठीपुढे हालचाल करणार. मग या प्लेटा प्लाझ्मावर तरंगतात, याचा अर्थ या प्लेटा स्थिर न राहता ह्या काय करणार, एकमेकावर कोलॅप्स होणार, एकमेकाच्या दिशेने काय करणार, वहन करणार, हालचाल करणार. ठीक आहे, मग या वहन किंवा हालचाल ते किती प्रकारचे असतात, तर या प्लेट टेक्टॉनिक सिद्धांतामध्ये सांगतात की 3 प्रकारचं वहन तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे, 3 प्रकारचं वहन, एक महासागरी प्लेट किंवा महाद्वीप प्लेट. ती 3, एक पहिल्याला म्हणतात अभिसारी वहन, अभिसरण. ठीक आहे, दुसरं म्हणतात अपसरण आणि तिसरे असं संरक्षण गती. म्हणजे अभिसरण गती, अपसरण गती. ठीक आहे, म्हणजे अभिसरण गती, अपसरण गती व संरक्षण गती. आता ती अशा 3 प्रकारे
ह्या प्लेटांचं काय होणार, वहन होणार. ठीक आहे. मग पहिला आपण सुरुवातीला पहिलं वहन पहा. ठीक आहे. प्लेटा कोणकोणत्या तर प्लेटांची पण नावं तुम्हाला थोडी माहित पाहिजे. महासागरीय प्लेट म्हटलं तर त्यामध्ये पहिले येणार पॅसिफिक महासागरीय प्लेट, त्यानंतर दुसरं होणार हिंदी महासागरीय प्लेट. ठीक आहे. आणि त्यानंतर तिसरी येणार अटलांटिक महासागरीय प्लेट. ठीक आहे. ज्या प्लेटवर महासागर आहे त्याला महासागरीय प्लेट. आणि दुसरा आता महाद्वीपीय प्लेट. महाद्वीपीय प्लेट मध्ये येणार युरेशियन प्लेट. युरेशिया म्हणजे काय, युरोप आणि आशिया ज्या प्लेटवर आहे, ज्या भूपट्टावर युरोप आणि आशिया आहेत त्याला युरेशियन प्लेट म्हणतात. त्यानंतर इंडियन प्लेट. भूखंडवान सिद्धांतामध्ये पाहिलं होतं आपण इंडियन प्लेट कशी सरकत गेली ती. ठीक आहे. म्हणजे इंडियन प्लेट. त्यानंतर उत्तर अमेरिकन प्लेट, दक्षिण अमेरिका प्लेट. ह्या दोन प्लेटमध्ये विवाद तुम्हाला पाहायला मिळतो. कारण काही जण म्हणतात उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका प्लेट एकच आहे असं काही जण म्हणतात, तर काही जण म्हणतात उत्तर अमेरिका वेगळा आहे, दक्षिण अमेरिका वेगळा आहे. म्हणजे उत्तर अमेरिकन प्लेट, त्यानंतर दक्षिण अमेरिकन प्लेट, त्यानंतर आफ्रिकन प्लेट. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियन प्लेट. ठीक आहे. आणि अंटार्क्टिका प्लेट. असं म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या महाद्वीपीय प्लेट ह्या प्रचंड मोठ्या प्लेट आहेत. ठीक आहे. एक प्लेट केवढी असते जर तुम्हाला कल्पना असेल, एखादी कल्पना असेल म्हणजे जर तुम्ही ग्रामीण भागात असाल आणि शेतामध्ये एखादी विहीर खणायची असेल किंवा तुम्ही शहरी भागामध्ये एखादं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करत असेल, एखादी इमारत उभा करायची असेल, तर इमारत किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करत असताना काही ठराविक अंतरानंतर एकसारखा प्रचंड मोठा दगड लागतो. हा दगड किती मोठा असतो, जर तुम्ही इथं एखाद्या भागामध्ये खोदला असताना तो साधारणपणे इथून 500 मीटर अंतरावर तो दगड लागला असेल, तर काही 10 किंवा 15 किलोमीटर अंतरावर खोदताना 500 मीटरला तोच दगड पुन्हा तुम्हाला लागतो. ठीक आहे. मग असा किती मोठा दगड आहे, असा अखंड प्रचंड मोठा दगड असतो. केवढा दगड असतो की पूर्ण भारतीय द्वीप एवढा. मग भारतीय द्वीप म्हणजे कोणतं, तर त्यामध्ये भारत येतं, पाकिस्तान येतं, बांगलादेश येतं, पुन्हा नेपाळ येतं, भूतान येतं, त्यानंतर श्रीलंका येतं. ही प्रचंड मोठी भारतीय द्वीप आहे. हा भारतीय द्वीप एवढा प्रचंड मोठा एकच दगड, त्याला काय म्हणतात, प्लेट म्हणतात. आशियन प्लेट म्हटलं की आशियन प्लेटचा विस्तार तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये दाखवलो. पूर्ण जेवढा आशिया आहे आणि त्यामध्ये युरोप जर ऍड केला, आशिया आणि युरोप सगळे एकत्र केला असता एवढं प्रचंड मोठं एकच भूपट्टा आहे, त्याला युरेशियन प्लेट म्हणतात. एकच मोठा दगड आहे, त्याला भूपट्टा म्हणतात. म्हणजे आकारानं प्लेट केवढी मोठी असते ते पहा. आफ्रिकाच्या विस्तार एवढी फक्त एकच प्लेट आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेचे विस्तार एवढी प्लेट आहे. म्हणजे एवढ्या प्रचंड मोठ्या प्लेटांची निर्मिती झाली. समस्या आकाराने किती प्रचंड मोठा आहे ते पहा. ठीक आहे. मग प्लेटांची निर्मिती झाल्यानंतर पुढे बघा माशामध्ये त्याचबरोबर काही लहान प्लेटांची पण निर्मिती झाली. म्हणजे लहान लहान प्लेटा तयार झाल्या त्याला आपण द्वीप म्हणतो. तसं श्रीलंका. ठीक आहे. पुन्हा अंदमान निकोबार आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे तुम्ही इंडोनेशिया वगैरे गेला, इंडोनेशिया असेल, ब्रिटन असेल, हे लहान लहान द्वीप आहेत. म्हणजे लहान लहान एकदम प्लेट आहेत. मी त्याला एकदम मोठी भूपट्टी न समजता एक लहान लहान आपण बेट समजतो, पण हे सुद्धा एक प्लेटच आहे, हे तुम्हाला कल्पना पाहिजे. ठीक आहे. आता इथं पण सगळ्यांना समजलं असेल हे दोन प्रकारच्या प्लेटा. आता या प्लेटामध्ये 3 प्रकारच्या हालचाली होणार. त्यामध्ये आपण पहिली हालचाल बघा. पहिल्या हालचालीमध्ये आपण अभिसरण हालचाल बघूया. ओके. अभिसरण गती, त्याला आपण अभिसरण हालचाल किंवा अभिसरण गती म्हणतो. ठीक आहे. मग अभिसरण गती म्हणजे काय, अभिसरण म्हणजे दोन घटक एकमेकाच्या जवळ येणं. अभिसरण गती म्हणजे काय, दोन प्लेटा एकमेकाच्या जवळ येणाऱ्या प्लेटा 2 प्रकारच्या आहेत. एक महाद्वीपीय प्लेट आहे, दुसरी महासागरीय प्लेट आहे. समजा 2 महाद्वीपीय प्लेटा पहिल्या याच्यामध्ये घेऊ की समजा 2 महाद्वीपीय प्लेटा एकत्र आल्या की समजा ही पण एक महाद्वीपीय प्लेट आहे. महाद्वीपीय प्लेट म्हणजे काय, याच्यावरती काय आहे, महाद्वीप आहे, पठार पर्वत आहे. ठीक आहे. आणि दुसरी एक महाद्वीपीय प्लेट आहे, ह्याच्यावर पण पठार पर्वत आहेत. ठीक आहे. असं स्ट्रक्चर आहे की वरती काहीतरी आहे, त्याला पठार आणि पर्वत आहेत, त्याला आपण महाद्वीपीय प्लेट म्हणतो. अशा 2 महाद्वीपीय प्लेट आहेत. ह्या दोघांच्या मध्ये अभिसरण हालचाली चालू आहेत. म्हणजे ह्या 2 महाद्वीपीय प्लेटा एकमेकाच्या जवळ आलेत. बघा ही पण महाद्वीपीय प्लेट आहे आणि ही पण महाद्वीपीय प्लेट आहे. 2 महाद्वीपीय प्लेट एकमेकाच्या जवळ आले. ठीक आहे. तर अशा वेळी काय होणार, ह्या ठराविक पोझिशनला काय होणार, ही प्लेट आणि ही प्लेट एकमेकावर काय होणार, आघात होणार. या बिंदूमध्ये दोन्ही प्लेटा काय येणार, एकत्र येणार. म्हणजे पहा ही सुरुवातीला, नंतर काय होणार, ही प्लेट आणि ही प्लेट एकमेकाच्या जवळ येणार. ठीक आहे. दोन्ही प्लेटवर जे फोर्स असणार आहे, जे बल असणार आहे ते सारखंच असणार आहे. ठीक आहे. बघा म्हणजे जे बल असणार किंवा त्यावर जे काय असणार आहे, त्यावर कार्य करणारं जे बल असणार आहे ते सारखंच असणार आहे. अशा वेळी 2 प्लेटा जेव्हा एकत्र येतात तेव्हा जो मधला भाग असतो, हा मधला भाग काय होतो, एकमेकावर बघा दोघांच्या मध्ये भाग आहे. ह्या 2 प्लेटा एकमेकाच्या जवळ आलेत, तर 2 प्लेटा एकमेकाच्या जर जवळ आले तर ह्याच्या वेळी काय तयार होतं की दोघांच्या मध्ये एक पर्वत तयार होतो. ह्या पर्वताला वलय पर्वत म्हणतात. ठीक आहे. बघा की 2 महाद्वीपीय प्लेटा एकमेकाच्या जवळ येत असतील,
दोन महाद्वीपीय प्लेटा एकमेकाच्या जवळ येत असतील तर त्या दोघांच्या फोर्समुळे तिथं एकसारखा पर्वत तयार होणार, एकसारखा घडीचा पर्वत तयार होणार, त्याला वलयी पर्वत असं म्हणतात. उदाहरणार्थ आहे हिमालय. ठीक आहे, हिमालय आहे तो वलय पर्वत आहे. एक इंडियन प्लेट आहे आणि दुसरी युरेशियन प्लेट आहे. इंडियन प्लेटवर इंडियावरती आहे, युरेशियन प्लेटवर युरेनिया आशिया खंड आहेत. दोन्ही पण महाद्वीपीय प्लेट आहेत. मग दोन्ही जर महाद्वीपीय प्लेट असतील तर दोघांच्या कोलॅप्सन मध्ये वलयी पर्वत तयार होणार. मग तुम्हाला हिमालय पाहायला मिळतो, हा वलयी पर्वत आहे. उदाहरणासाठी मी सांगेल की घरी आपण मातीचा एखादा गोळा घेतला, मातीचा गोळा आपण माती काय केल्या की मातीचा गोळा आपण तो गोल करून ठेवलाय. ठीक आहे, सेपरेट करून त्यानंतर काय केलंय, दोन्ही हाताने त्यावर सारख्याच प्रकारचा आपण फोर्स क्रिएट केला. दोन्ही बाजूने जर चांगल्या सारख्याच प्रकारचा फोर्स क्रिएट केल्यानंतर काय होणार आहे, हा मातीचा गोळा आहे तो गोल फिरायचा होणार. उदाहरणार्थ तुम्हाला मी समजा आपण इथे काय घेतलं, ठीक आहे, हे पेज आहे. ह्या पेजवर काय केलं आपण, दोन्ही बाजूने सारखाच बल क्रिएट केला की दोन्ही बाजूने काही एकसारखा बल, तर काय होणार, हे भाग काय होणार, वर खाली होत जाणार. ठीक आहे, बघा हा असं होणार किंवा वरती जाणार. ठीक आहे, म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखा बल क्रिएट केला तर ही अशी अवस्था होती. तर मधला भाग काय होणार, वलय होणार, गोल होणार. अशातून काय होते, वलय पर्वताची निर्मिती होते. हा कोणता सिद्धांत सांगतो, अभिसरण गती सांगते. दोन महाद्वीपीय प्लेट एकत्र आले असेल. ठीक आहे, उदाहरण आहे हिमालय आहे, आल्प्स आहे. नंतर मॅपमध्ये तुम्हाला मी सांगेन की कोणत्या ठिकाणी कोणता पर्वत तयार झाला. त्यानंतर दुसरं समजा आता ह्यामध्ये काय झालं की एक महाद्वीपीय प्लेट होती, एक महासागरी प्लेट, सॉरी दोन्ही महाद्वीपीय प्लेट होत्या. तर काय झालं, घडीच्या पर्वताची किंवा वलय पर्वताची निर्मिती झाली. आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहू की समजा एक महाद्वीपीय प्लेट आणि एक महासागरी प्लेट आहे. म्हणजे एका प्लेटवर महासागर आहे आणि एका प्लेटवर महाद्वीप आहे. एक महासागरी आणि महाद्वीपीय प्लेट जर एकत्र आले तर काय होईल, तर महासागरी आणि महाद्वीपीय प्लेट जर एकत्र आली तर काय होणार, ही समजा आपण काय म्हणली, ही महाद्वीपीय प्लेट आहे आणि महासागरी प्लेट ह्या महाद्वीपीपेक्षा लहान असतात. पाठीमध्ये रिझन काय आहे, कारण महाद्वीप प्लेटवर वरती महाद्वीप आहे तर तो समुद्रापेक्षा वरती असणार आणि महासागर आहे, सागरमध्ये ती प्लेट समुद्राच्या खाली असणार. मग ही प्लेट लहान असणार, ही प्लेट मोठी असणार. दोन्ही प्लेटमध्ये कोणत्या हालचाली आहेत, तर दोन्ही प्लेटमध्ये तुम्हाला अभिसर हालचाली पाहायला मिळते. म्हणजे दोन्ही प्लेट काय आले, एकमेकाच्या जवळ आले. ठीक आहे, मग पुढच्या कंडिशनला काय होणार की इथं ज्या टायमाला ही प्लेट काय आली, जवळ आली, पण ह्या प्लेटचा विचार केला तर ह्याचं जे वजन असणार आहे, ह्याचं जे घनता असणार आहे, ह्याच्या तुलनामध्ये याचं वजन किंवा याचं बल काय असणार आहे, जास्त असणार आहे आणि याचा बल कमी असणार आहे. जेव्हा दोन्ही बल एकत्र येणार तर कोणत्याही प्रकारचा वलय पर्वत तयार होणार नाही, कारण ताकद वेगवेगळी आहे. एकाची ताकद कमी आहे, दुसऱ्याची ताकद जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे एकाकडं आपण काय पाहिलं की जसं तुम्ही दोरीनं ओढताना एका साईडला भरपूर विद्यार्थी आणि एका साईडला कोण एक दोन विद्यार्थी आहेत, तर काय होणार की ज्या बाजूने जास्त विद्यार्थी आहेत त्या बाजूला ती ओढलं जाणार. ठीक आहे, तसंच होणार की इथं काय आहे की इथं जास्त क्षेत्रफळ आहे, जास्त बल आहे, इथं कमी बल आहे. परिणामी काय होणार की ह्याच्या पुढे हे काय होणार की ह्याच्या बाजूला आकाशला जाणार. नंतर पुढच्या कंडिशनला काय होणार की अभिसर हालचाल असल्यामुळे हा जो भाग आहे हा भाग खालच्या बाजूला झुकणार किंवा या प्लेटच्या खाली जाणार. ठीक आहे, असं स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळणार. ठीक आहे, कारण का, याचा फोर्स जास्त आहे, परिणामी हे काय होणार, त्याच्या आतमध्ये जाणार आणि त्याच्या आतमध्ये गेलं तर आतमध्ये काय होतं की पृथ्वीच्या भूपृष्ठामध्ये आपण वरती पाहतोय की समजा ही प्लेट आणि ही प्लेट, ही समुद्र प्लेट आहे आणि ही महाद्वीपीय प्लेट आहे. ह्या दोन प्लेटा एकमेकाच्या जवळ आलेत, या भागामध्ये एकत्र आलीत तर काय होणार, ही प्लेट याच्या खाली जाणार, ही प्लेट याच्या वरती जाणार. असं स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळणार. ठीक आहे, म्हणजे वरती जसं काय होणार की ही प्लेट काय होणार, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये म्हणजे आत जाणार. ही समुद्री प्लेट आहे, ही समुद्री प्लेट काय होणार, आतल्या भागामध्ये जाणार. मी समुद्री प्लेट आतल्या भागामध्ये गेली तर जसं पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये तुम्ही जाता तसं टेम्परेचर काय होत जातं, टेम्परेचर वाढत जातं. ठीक आहे, आणि ह्या भागामध्ये टेम्परेचर वाढल्यामुळं, ठीक आहे, ह्या भागामध्ये काय होतं, टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं, ही जी प्लेट होती, ठीक आहे, ही प्लेट काय होते, टेम्परेचरमुळे वितळायला चालू होते. ह्या प्लेटचं रूपांतर होतं शिलारस, त्याला आपण मॅग्मा म्हणतो की शिलारस मध्ये रूपांतर होतं. म्हणजे काय होतं, ही प्लेट आहे ती वितळते, म्हणजे वितळल्यानंतर शिलारस त्याचा तयार होतो, त्याला आपण लावारस म्हणतो. ह्या लावारसाची निर्मिती होते. हा पृथ्वीच्या अंतरंग भागामध्ये लावारसाची निर्मिती होते आणि तो लावारस बाहेर येण्यासाठी, बघा हा लावारस बाहेर येण्यासाठी इथून मार्ग पण तयार आहे. ठीक आहे, कारण ही प्लेट या भागातून आत आले तर इथं हा लावा रसाची निर्मिती होते, त्याला बेनियन झोन म्हणतात. की ज्या भागामध्ये लावा रसची निर्मिती होते त्या भागाला बेनियन झोन असं म्हणतात. या बेनियन झोन मध्ये लावा रसाची निर्मिती होते आणि तो लावा रस पुन्हा वरती येण्यासाठी,
काय असतो, एक मार्ग पण तयार झालेला आहे. त्यामुळे ह्या मार्गातून ज्वालामुखी वरती होतो आणि हा ज्वालामुखी जर वरती आला तर काय होतं, समजा हा ज्वालामुखी जर महाद्वीपीय प्लेटवर जर वरती आला, ठीक आहे, तर काय तयार होतं, ज्वालामुखीचा पर्वत तयार होतो. ज्वालामुखी पर्वत तयार होतो. आणि हा ज्वालामुखी जर काय झाला की महासागरी प्लेटवर वरती आला तर ह्या भागामध्ये तुम्हाला द्वीप किंवा बेट तयार होतं, कारण की हा समुद्र आहे. ठीक आहे, समुद्रामध्ये एखादा भाग वरती येतो तर काय द्वीप किंवा बेट तयार होतं. ठीक आहे, म्हणजे मी पुन्हा एकदा सांगेन की इथं काय होतं, बेनियन झोन तयार होतो. बेनियन झोन मध्ये लावारसाची निर्मिती होते. हा लावारस दोन्ही बाजूने बाहेर येतो. एक म्हणजे हा लावारस समजा पर्वतार्क महाद्वीपीय प्लेटवर एकत्र आला तर तिथं काय होतं, ज्वालामुखी पर्वत तयार होतो. आणि हा जर लावारस जर समुद्र प्लेटवर आला तर तिथं द्वीप तयार होतं. ठीक आहे, उदाहरणार्थ त्याला आपण अँडीज आणि रॉकीज पर्वत आहेत, हे असं ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाले. ठीक आहे, द्वीप म्हणला तर जपान असेल, इंडोनेशिया असेल, अंदमान निकोबार बेट असतील, हे सगळं काय झाले ह्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाले. ठीक आहे, बघा जपान नंतर लोकेशन मध्ये तुम्हाला सगळं दाखवणार आहे की ज्वालामुखीचं बेट कुठं आहे, काय आहे. ठीक आहे, आपण सगळं पुढे मॅप मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, जे एक पहिल्यामध्ये आपण पाहिलं की दोन, बघा मी अभिसरण गती पाहतो, अभिसरण गतीमध्ये पाहायचं आपण महाद्वीपीय प्लेट. ठीक आहे, दोन महाद्वीपीय प्लेटा एकत्र आल्या तर वलय पर्वत बनतं. एक महाद्वीप आहे, एक महासागरी आहे, दोन्ही प्लेट एकत्र आल्या तर ज्वालामुखीचा पर्वत तयार होतो किंवा ज्वालामुखीचं बेट तयार होतं. ठीक आहे, सगळ्यांना समजलं. ठीक आहे, त्यानंतर तिसरी हालचाल. आता तिसऱ्या हालचालीमध्ये काय होणार आहे की दोन महासागरी प्लेटा जर एकत्र आल्या तर काय होणार. ठीक आहे, ही एक महासागरी प्लेट आहे, ही एक महासागरी प्लेट आहे. दोन्ही महासागरी प्लेटमध्ये अभिसरण हालचाली आहे. तर काय होणार की दोघांच्या मध्ये मधल्या भागामध्ये ह्या भागामध्ये दोन्ही प्लेट एकत्र आली. जसं दोन महाद्वीपीय प्लेट एकत्र आले जसं पर्वत बनतं, वलय पर्वत, त्याचप्रमाणे इथं काय बनणार, कट्टक बनणार, जे समुद्राच्या आतमध्ये असणार. कारण का की दोन्ही समुद्रीय प्लेट आहेत किंवा दोन्ही पण कसल्या प्लेट आहेत की महासागरी प्लेट आहेत. दोन्ही महासागरी प्लेट असल्यामुळे आतमध्ये जे पार्ट बनतील ते सुद्धा काय असणार, कट्टक असणार, समुद्राच्या आतमध्ये असणार. ठीक आहे, मला वाटतं अभिसरण गती सगळ्यांना समजले असेल की अभिसरण गतीमध्ये तीन प्रकारच्या हालचाली होणार की पहिली. ठीक आहे, पहिली काय की दोन महाद्वीपीय प्लेट एकत्र आले तर काय होणार, एक महासागरी एक महाद्वीपीय आले तर काय होणार, आणि तिसऱ्यामध्ये दोन्ही महासागरी आले तर काय होणार. तिन्ही गोष्टी आपण अनालिसिस केलं. त्यानंतर पुढचे आहे अपसरण हालचाल. पुढचे आहे अपसरण गती. ठीक आहे, अपसरण गती म्हणजे काय, एकमेकापासून लांब जाणे. समजा हा महाद्वीप आहे, हा पण महाद्वीप आहे, दोघांच्या मध्ये एक पहिला अखंड महाद्वीप होता, दोन्ही महाद्वीप मध्ये ब्रेक झाला, दोन महाद्वीप म्हणजे असंच भाग झाला. या दोन प्लेटा आधी एकत्र होत्या. ठीक आहे, ह्या दोन प्लेटा आधी एकत्र होत्या, नंतर तो ब्रेक झाला, दोन प्लेटा बनल्या आणि ह्या प्लेटा एकमेकापासून लांब चालले, त्याला म्हणतात अपसरण. दोन महाद्वीपीय प्लेटा एकमेकापासून लांब जात असतील तर त्याला आपण काय म्हणतो, अपसरण म्हणतो. इथं अपसरण चालू झालं. ठीक आहे, हे अपसरण. ठीक आहे, मग अशा वेळी काय होणार की ही प्लेट पुन्हा पुढे जाणार, त्यानंतर ही प्लेट सुद्धा पुढे जाणार, पुढच्या कालावधीमध्ये ही प्लेट पुढे जाणार, पुन्हा ही प्लेट सुद्धा पुढे जाणार. ठीक आहे, अशा वेळी दोन्ही प्लेटचा जो मधला भाग होणार तो काय होणार, हळूहळू खचा चालू होणार पहिल्या एवढा, नंतर काय होणार, हा भाग असा पूर्णपणे खचणार. ठीक आहे, आणि हा भाग इथं खचल्यामुळे इथं दरी निर्माण होणार, त्यालाच म्हणतात रिफ्ट व्हॅली. ठीक आहे, रिफ्ट व्हॅली की जो दोन महाद्वीपीय प्लेट एकमेकापासून लांब जातात, मधला भाग खाली खचतो आणि मधला भाग खाली खचल्यामुळे इथं दरी तयार होते. इथं तुम्ही खालून जर पाहिला तुम्हाला वरती डोंगर वाढतं, खालून जर पाहिला की वरती डोंगर वाढतं, पण वरती आल्यावर तुम्हाला समजतं इथं डोंगर न नसता काय आहे, पठार आहे किंवा प्लेट आहे. ठीक आहे, मग याचा अर्थ अशा प्रकारे त्याला आपण म्हणतो रिफ्ट व्हॅली. उदाहरण सगळ्या जगातील सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, त्याला आफ्रिकन रिफ्ट व्हॅली म्हणतात. की आफ्रिकन रिफ्ट व्हॅली की जैवविविधतेनं सर्वात जास्त नटलेली आहे, सर्वात जास्त जैवविविधता तुम्हाला तिथे पाहायला मिळते. ती आफ्रिकन रिफ्ट व्हॅली अशा प्रकारे तयार झाल्या की दोन महाद्वीपीय प्लेट एकमेकापासून लांब गेली. ठीक आहे, मला वाटतं दुसरी गोष्ट पहिली अपसरण गतीमध्ये पहिली गोष्ट तुम्हाला कळाली असेल की रिफ्ट व्हॅलीची निर्मिती कशी होते. ठीक आहे, त्यानंतर पुढे ठीक आहे, पुढची गती काय असणार की समजा दोन प्लेट आहे. ठीक आहे, समजा ही महाद्वीपीय प्लेट आहे, ही महासागरीय प्लेट आहे, दोन्ही प्लेटा एकमेकापासून लांब चालले. ठीक आहे, समजा आता इथं ही प्लेट इथे गेली, ही प्लेट इथे गेली.
ठीक आहे. अशा वेळी दोघांच्या मध्ये काय होणार, इथला भाग बाहेर येणार, इथला भाग बाहेर येणार, त्याला आपण लावारस म्हणतो किंवा शिलारस म्हणतो. हा लावारस इथून बाहेर येणार, हा इथं जर बाहेर आला तर बेट बनणार, इथं जर बाहेर आला तर पर्वत बनणार. आणि ह्या सगळा हा मोठा भाग आहे, हा रिकामा भाग काय होणार की समुद्राच्या आतमध्ये बघा, कारण पर्वत होणार नाही, हा समुद्री बेट गेला त्याचं काय खोलगट भाग तयार होणार आणि समुद्राच्या भागा आतमध्ये एक मोठा विरळ मोठा खड्डा तयार होणार, त्यालाच आपण म्हणतो गर्त. ठीक आहे. गर्त शब्द तुम्हाला ऐकून माहित असेल, सुंडा गर्त भारताच्या किंवा मरियाना गर्त. ठीक आहे, सगळ्यात मोठी गर्त आहे. गर्तची निर्मिती अशी होते की जेव्हा एक महासागर आहे, एक महासागरी प्लेट आहे, एक महाद्वीपी प्लेट आहे, दोघांच्या मध्ये जर समजा अभिसर हालचाली असेल की या दोन प्लेटा एकमेकापासून लांब जाणार आणि इथला सगळा जो ज्वालामुखी किंवा लावारस होता तो सगळा बाहेर येणार किंवा या भागामध्ये प्रचंड मोठा खड्डा किंवा आपण त्याला म्हणतो गर्त तयार होणार. उदाहरणार्थ सुंडा गर्त असेल किंवा मरियाना गर्त असेल, अशा प्रकारच्या गर्तची निर्मिती होते, ते अपसरण गतीमुळे. ठीक आहे. बघा, म्हणजे दुसरी गती मग तुम्हाला संबंध असेल की अशा वेळी काय होणार. आणि समजा तिसऱ्या हालचालीमध्ये काय की दोन्ही जर महासागरी प्लेट असतील, ठीक आहे, की समजा ही पण महासागरी प्लेट आहे आणि ही पण महासागरी प्लेट आहे, दोन्ही एकमेकापासून लांब चाललेत, तर दोघांच्या मध्ये काय होणार की साहजिक अशा प्रकारचं कट्ट काय दरी तयार होणार, खोल लिफ्ट व्हॅली तयार होणार, पण लिफ्ट व्हॅली सारखी दरी असणार पण ती समुद्राच्या आतमध्ये असणार. ठीक आहे, हे तुम्हाला इथं पाहायला मिळतं. ठीक आहे. म्हणजे बघा, तीन गोष्टी आपण म्हणजे अभिसरणमध्ये तीन प्रकारच्या गोष्टी होणार, अपसरणमध्ये तीन प्रकारच्या गोष्टी होणार, दोन्ही पॉईंट आपण पाहिले. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रकारची जी हालचाल असणार, त्या तिसऱ्या प्रकारच्या हालचालीला आपण काय म्हणतो, संरक्षण गती. संरक्षण गती. ठीक आहे. संरक्षण गती म्हणजे काय, ही एक प्लेट आहे आणि ही एक प्लेट आहे, ही प्लेट इकडे चालल्या, ही प्लेट इकडे चालल्या, दोन्ही एकमेकाला ऍज ही इथे एक प्लेट आहे, इथे एक प्लेट आहे, ही प्लेट इकडे चालल्या, ही प्लेट इकडे चालल्या, दोन्ही एकमेकाच्या पॅरलल चाललेत. तर अशा वेळी दोघांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचं घर्षण होणार नाही, कोणत्याही प्रकारची हालचाल होणार नाही, तर त्यामुळे त्याला संरक्षण गती म्हणतात. एकमेकाला समांतर पद्धतीने काय होत असेल तर वहन होत असेल तर त्याला संरक्षण गती म्हणतात. याच्यामुळे कोणतीही भूआकृती तयार होत नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारची इजा सुद्धा होत नाही, त्याला मग संरक्षण गती म्हणतात. ठीक आहे. बघा, म्हणजे टोटली आपण तीन पार्ट पाहिले. म्हणजे संरक्षण गती एवढं काही इम्पॉर्टंट नाही, इम्पॉर्टंट ते अभिसरण गती आणि अपसरण गती, ह्या दोन गती फक्त महत्वाचे, बाकीचे काही महत्वाचं नाही. ठीक आहे. मला वाटतं प्लेट टेक्टॉनिक थेरीमध्ये आपण काय काय पाहिलं पाहिल्यानंतर मी तुम्हाला मॅप मध्ये थोडं सांगेन की सुरुवातीला आपण प्लेटांची निर्मिती कशी झाली ते पहिला पाहिलं, मग प्लेटांचं वहन का होतं ते पाहिलं, त्यानंतर प्लेटा किती प्रकारच्या होत्या त्या प्लेटा पाहिल्या आणि या प्लेटांमध्ये मग कोणकोणत्या प्रकारच्या गती होत्या त्या गतीचा आपण अभ्यास केला. मग प्लेटामध्ये तुम्हाला तीन प्रकारच्या गती, ह्या तीन प्रकारच्या गतीचा अभ्यास केला. ठीक आहे. आता आपण थोडं मॅप मध्ये पाहूया की हे जे पर्वत आहेत बघा, ही कोणती प्लेट आहे तर ही आहे महाद्वीपीय प्लेट. ठीक आहे. ही पण असणार महाद्वीप, कारण त्याच्यावर काय आहे महाद्वीप आहे, इथं पण महाद्वीप आहे, ह्या दोन झाल्या महाद्वीपीय प्लेट. त्या मनाने ही पॅसिफिक प्लेट आहे, ही महासागरीय प्लेट आहे. ठीक आहे. आपण मगाशी पाहिलं होतं ही महाद्वीपीय प्लेट आहे आणि ही महासागरीय प्लेट आहे. ठीक आहे. दोन्ही आपण इथं दाखवूया की ही महाद्वीपीय प्लेट आहे, ही महासागरीय प्लेट आहे. दोन्ही प्लेटा एकमेकाच्या जवळ आले, अभिसरण. ठीक आहे, बरोबर ना, एकमेकाच्या जवळ आहे. बघा, ही महासागरी प्लेट आहे, ही महाद्वीपी प्लेट आहे, दोन्ही प्लेटा एकमेकाच्या जवळ आलेत. तेव्हा महाद्वीपी आणि महासागरी प्लेट जेव्हा जवळ येतात तेव्हा ही महासागरी प्लेट काय होते, या महाद्वीपी प्लेटच्या बरोबर खाली जाते आणि ही महासागरी प्लेट काय होते, वरती येते. ठीक आहे. असं आपण स्ट्रक्चर पाहिलं होतं की ही प्लेट खाली जाते, महासागरी प्लेट खाली जाते, महाद्वीप, आणि ही खाली जाते बेनियन झोन मध्ये जाते आणि बेनियन झोन मध्ये गेलं की ज्वालामुखीचा उद्रेक होतो. हा जर ज्वालामुखीचा उद्रेक पर्वतावर झाला तर काय ज्वालामुखीची निर्मिती हा जर ज्वालामुखीचा उद्रेक महाद्वीपी प्लेटवर झाला तर ज्वालामुखी पर्वत बनतो, इथं झाला तर बेट बनतं. ठीक आहे. इथं जो ज्वालामुखीचा उद्रेक झाला तो महाद्वीपीय प्लेटवर झाला आणि तो तुम्हाला रॉकी पर्वताची निर्मिती झाली. ठीक आहे. कशाची तर रॉकी पर्वताची. त्याचप्रमाणे इथं पण ही महासागरी आहे, ही महाद्वीपी आहे, दोन्ही एकमेका अशा प्रकारच्या हालचाल, तर इथं अँडीज पर्वताची निर्मिती झाली. एक महासागरी आणि महाद्वीपी दोन्ही प्लेटा एकमेकाच्या जवळ आलेत तर काय होतं, ज्वालामुखी पर्वताची निर्मिती होते, दोन्ही ज्वालामुखी पर्वताची निर्मिती झाली. ठीक आहे. बघा, सिंपल आहे, त्या असं काय अवघड नाही. त्यानंतर पुढे गेला की दोन महाद्वीपी प्लेटा, की समजा ही एक महाद्वीपी प्लेट आहे, ही पण महाद्वीपी प्लेट आहे, दोन्ही महाद्वीपी प्लेटा जर एकमेकाच्या जवळ आल्या तर काय होणार. ठीक आहे. आता हे सगळ्यांना समजलं असेल, एक महासागरी आहे, महाद्वीपी आहे,
काय महाद्वीप पर्वत ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर काय होतं, ज्वालामुखी पर्वत तयार होतं. इथं जर तुम्ही आला तर इथे तुम्हाला काय पाहायला मिळतं, हा महासागरी प्लेट आहे, ही महाद्वीप आहे. दोघांच्यावर काय झालं, अशा प्रकारच्या हालचाली झाल्या. तरी तो जो ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तो ज्वालामुखीचा उद्रेक अंतर्गत भागात होण्याऐवजी काय झाला की पर्वतीय प्लेटवर, महासागरीय प्लेटवर झाला. आणि महासागरीय प्लेटवर झाल्यामुळे ज्वालामुखीच्या उद्रेकातून ही जपान सारखी बेटांची निर्मिती झाली. हे जपान असेल, ही सगळी बेटे, पुन्हा इथे इंडोनेशियावर ही सगळी बेटांची निर्मिती झाली ज्वालामुखीच्या उद्रेकातून. म्हणजे ज्वालामुखी नेमकं कुठं आला, महाद्वीपवर आला तर ज्वालामुखी पर्वत, बेटावर जर आला, महासागरावर जर झाला तर बेटांची निर्मिती. ठीक आहे, इकडे बेटांची निर्मिती, इकडे पर्वताची निर्मिती. ठीक आहे, त्यानंतर पुढे की हा महाद्वीप आहे, याला आपण काय युरेशियन प्लेट म्हणतात. युरेशियन आणि खाली आहे ती इंडियन प्लेट. ही इंडियन प्लेट काय झाल्या, इंडियन प्लेट जेव्हा कोलॅप्स झाल्या, तुम्हाला आपण भूखंडवान सिद्धांतामध्ये पाहिलं होतं, जो इंडियाचं मून लोकेशन होतं, इंडिया हा इथं होता, इथून भारत इकडे सरकत गेला. किती सरकत होता तर एका वर्षाला 16 सेंटीमीटर. ठीक आहे, सेंटीमीटर सगळ्यामध्ये 16, एका वर्षाला एवढा अंतराची हालचाल होती. म्हणजे इथून भारत इथपर्यंत जाईपर्यंतचा कालावधी किती वर्ष लागले, कितीतरी अब्ज वर्ष, कितीतरी कोटी वर्षामध्ये ते आकडे आहेत. ठीक आहे, आपण ते नंतर पाहू. ठीक आहे, इथून भारत किती, एका वर्षाला 16 सेंटीमीटर या स्पीडनं. आणि अजून सुद्धा भारत काय चाललाय की अजून सुद्धा भारत वरती चाललाय. म्हणून परिणामी या भागामध्ये तुम्हाला प्रचंड भूकंप झालेलं पाहायला मिळतात. ठीक आहे, तर ही इंडियन प्लेट आहे, ही युरेशियन प्लेट आहे. दोन्ही प्लेटा एकमेकावर आदळल्या. ही महाद्वीपी प्लेट आहे, ही सुद्धा महाद्वीपी प्लेट आहे. आणि जेव्हा दोन्ही महाद्वीपी प्लेटा एकत्र येतात त्यावेळी काय बनतं की वलई पर्वत तयार होतो. ह्या भागामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा वलई पर्वत पाहायला मिळतो, त्याला आपण हिमालय म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर इथं पहा, इथे ही एक प्लेट आहे, इटलीची प्लेट असेल, आणि इथे एक मूळ प्लेट आहे. दोन महाद्वीपी प्लेट आहे, ह्या दोघांच्या मध्ये तुम्हाला आल्प्स पर्वत पाहायला मिळतो. म्हणजे जेव्हा दोन महाद्वीपी प्लेटा एकत्र येतात, दोन महाद्वीपी प्लेटा एकत्र आल्या तर वलय पर्वत तयार होतो. उदाहरणार्थ हिमालय असेल किंवा आल्प्स पर्वत असेल. ठीक आहे, त्यानंतर तिसरी गोष्ट की समजा दोन महासागरी प्लेटा जर एकत्र आल्या तर काय बनतं, कट्टक बनतं. ठीक आहे, दोन्ही महासागरी प्लेट एकत्र आल्या तर कट्टक बनतं. उदाहरणार्थ तुम्हाला पाहायला मिळेल की इथं एवढं यस आकाराचं सगळ्यात मोठं 1500च्या आसपास किलोमीटर लांबी असणारा यस आकाराचं कट्टक पाहायला मिळतं. ठीक आहे, म्हणजे दोन महासागरी प्लेटा एकत्र आल्या तर काय बनतं, कट्टक बनतं. ठीक आहे, त्यानंतर पुढे अपसारंगती तुम्हाला माहित आहे की आफ्रिकेच्या वेगवेगळ्या भागामध्ये तुकडे झाले होत्या. हा आफ्रिकेचा इथून भाग इथे गेला, हा ऑस्ट्रेलिया इथं होता तो इथून इथे गेला, हा भारत इथं होता तो इथे गेला. त्यानंतर आर्टिक कुठं होतं तर इथं वरतं ते खाली गेलं. ठीक आहे, आफ्रिका खंडात वेगवेगळ्या प्लेटामध्ये विभाजन झालं होतं, मागच्या सिद्धांतामध्ये आपण पाहिलं होतं. त्याचप्रमाणे आफ्रिकेचा हा भाग सुद्धा ब्रेक झाला. ठीक आहे, मी दाखवलं होतो तो मेन आफ्रिकेपासून ब्रेक झाला. पण हे पण महाद्वीप आहे आणि हा पण महाद्वीप आहे. हा भाग इकडे सरकू लागला, हा भाग इकडे सरकू लागला. ठीक आहे, जेव्हा हा भाग इकडे सरकू लागला तसंच दोघांच्या मध्ये काय झाली, ह्या इथं काय झाली, रिफ्ट व्हॅलीची निर्मिती झाली. त्याला आपण आफ्रिकन रिफ्ट व्हॅली म्हणतो. सध्या तुम्हाला इथं मोठमोठे व्हिक्टोरिया सारखे तलाव पाहायला मिळतात. हा भाग ब्रेक झाला, हा भाग इकडे सरकला, हा भाग इकडे पर्यंत दोघांच्या मध्ये रिफ्ट व्हॅलीची निर्मिती झाली. त्याला आफ्रिकन रिफ्ट व्हॅली म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर हा भाग तिथंच स्थिर राहिला, परिणामी तुम्हाला आफ्रिकन रिफ्ट व्हॅली पाहायला मिळते. हा भाग इथून सरकत इथं बनला, मध्ये तुम्हाला समुद्र राहायला पाहायला मिळतो. मग याला म्हणतात आफ्रिकन रिफ्ट व्हॅली, कारण हा पण महाद्वीप होता, हा पण महाद्वीप होता. दोन्ही एकमेकापासून लांब गेले तर तुम्हाला रिफ्ट व्हॅलीची निर्मिती झालेलं पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर अपसरंगतीमध्ये पहिलं उदाहरण झालं की दोन भाग एकमेकापासून, त्यानंतर समुद्र आणि काय सांगितलं होतं की महाद्वीप आणि महासागर एकमेकापासून जर दूर गेले तर त्यापासून मग कट्टकाची निर्मिती होते. ठीक आहे, गर्तची निर्मिती. उदाहरणार्थ आपण इथं पाहिलं होतं फिलिपिन्स गर्त तुम्हाला या भागामध्ये इथं पाहायला मिळते. ह्या भागामध्ये सुंडाक गर्त तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, इथं फिलिपिन्स मरियाना गर्त तुम्हाला पाहायला मिळते की दोन भूखंड एकमेकापासून लांब गेले. तर त्यानंतर तिसऱ्यामध्ये पाहिलं होतं समांतरमध्ये दोन महासागरी प्लेट एकमेकापासून लांब गेले का तर कट्टकाची निर्मिती होणार, ज्वालामुखीचा उद्रेक कट्टकाची निर्मिती होणार किंवा दोघांच्या मध्ये दरी निर्मिती होणार. ठीक आहे, किंवा मोठी खचदरी तयार होणार. ठीक आहे, त्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये आता पाहिलं होतं. ठीक आहे, मला वाटतं मॅप मध्ये सर्वांना चांगल्या प्रकारे समजला असेल. ठीक आहे, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, पुन्हा शेअर करा. त्यानंतर तुमच्या काही शंका असेल तर कमेंट करा. आणि अजून जर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. ह्यानंतर जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला व्हिडिओ अपलोड होत व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. ठीक आहे, चला आपण इथं थांबूया. तुमच्या काही शंका असेल तर कमेंट म्हणून सांगत चला. ठीक आहे, ओके, थँक्यू, बाय.